श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाची काही ना काही महत्त्व आहे. या महिन्यात येणारा प्रत्येक वार वेगवेगळ्या देवाला समर्पित आहे. तसेच पहिले तर हिंदू धर्मात श्रावण महिन्यात लोक भगवान शंकराची उपासना करतात. श्रावणात सोमवार व्रत केलं जातं. त्याचप्रमाणे मंगळवारी मंगळागौरीचं व्रत केलं जातं. अशाच प्रकारे श्रावण महिन्यातील शुक्रवारी देखील एक विशेष व्रत केलं जातं, ते म्हणजे जिवतीपूजन. श्रावणी सोमवार, मंगळवार, बुध आणि बृहस्पती पूजनानंतर येणारा श्रावणी शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केलं जातं. यालाच काही ठिकाणी जिवतीपूजन असं देखील म्हणतात. थोडक्यात काय तर मंगळागौरीनंतर येणारा श्रावणातील शुक्रवारी जिवतीची आपल्याला पूजाही करायची आहे. ही पूजा संतती रक्षणासाठी केली जात असल्यामुळे या पूजेला श्रावणात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जरा आणि जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते. ही पूजा प्रत्येक श्रावणी शुक्रवारी केली जाते आणि शुक्रवारी म्हणजेच श्रावण शुक्ल पंचमीला येणाऱ्या नागपंचमीला जिवतीपूजन केले जाणार आहे. या दिवशी जिवतीच्या प्रतिमेची पूजा केली जाते. यालाच जरा जिवंतिका पूजन असे म्हणतात. आता जिवतीपूजनेचं काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया. जरा जिवंतिका प्रतिमेची पूजन संतती संरक्षणासाठी केली जात असल्यामुळे ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते. या दिवशी आपल्या अपत्यांच्या दीर्घायुष्याची आणि मंगलतेची प्रार्थना केली जाते. जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता. पुराणात असलेल्या सप्तमातृकांपैकी या 2 देवता आहेत. पूर्वी 5 वर्षाच्या आतची मुलं मृत्यू होत असत. त्यामुळे आपल्या बाळांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात केली जाऊ लागली. म्हणून प्रत्येक माता आपल्या बाळांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा दर श्रावणी शुक्रवारी न चुकता करतात. जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंहा, नंतर कालियामर्दन करणारे कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पूजले जाते. तुमच्या लहान बाळासाठी जर तुम्हाला पूजा करून इच्छित असाल तर जिवती पूजा कशी करावी त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. दर श्रावणी शुक्रवारी जिवतीची प्रतिमा त्याचबरोबर कुलदेवी ची पूजा ही केली जाते. या दिवशी स्त्रिया निर्जळ उपवास करतात. देवी जिवतीची पूजा करून तिच्याकडे बाळांच्या रक्षणासाठी पूजा ही केली जाते. या पूजेसाठी दुर्वा, फुले, आघाड्याची पानं असणं आवश्यक मानलं जातं. याची माळा बनवून ती जिवतीला वाहिली जाते. पुरणाचे दिवे आपल्याला बनवायचे आहेत. ते तुम्ही 5, 7, 9 या विषम संख्येमध्ये हे दिवे आपल्याला तयार करायचे आहेत. ते जिवती पुढे ठेवून साखर, चणे, फुटाणे आणि त्याचबरोबर लाह्याचा आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे. या दिवशी स्त्रिया लाल रंगाचे कपडे परिधान करतात. महिलांनी सुवासिनींना बोलवून त्यांना हळद कुंकू लावावे. अशा पद्धतीने हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. जिवतीची पूजा करून झाल्यावर मुलांना पाटावर आपल्याला बसवायचं आहे. संध्याकाळी आपल्याला जिवतीची पूजा केल्यानंतर आपल्याला मुलांना पाटावर बसायचं आहे आणि त्यांचं औक्षण आपल्याला करायचं आहे. हे औक्षण करण्याकरता आपण जे दिवे तयार केलेले आहेत 5, 7, 9 ह्या दिव्यांना आपल्याला एक प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि ह्या दिव्याने सर्वात पहिलं आपल्याला जिवतीची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांना पाटावर बसवायचं आहे. आणि बसवल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांचं सुद्धा ह्या दिव्यांनी औक्षण हे करायचं आहे. औक्षण करताना आपल्याला बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जी पण दोष आहेत, दारिद्र्य आहे, संकट आहेत, विघ्न आहेत, अडचणी त्या दूर झाल्या पाहिजेत. माझ्या मुलांची भरपूर प्रगती झाली पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळालं पाहिजे. त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट नाही आलं पाहिजे. अशा रीतीने आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण हे करून घ्यायचं आहे. आता तुमची मुलं जर जवळ नाही आहेत, बाहेर आहेत, परदेशी गेलेली आहेत, तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला त्यांच्या रक्षणासाठी तुम्हाला 4 दिशेला औक्षण करून अक्षदा 4 दिशेला टाकायची आहेत. म्हणजे आपल्याला आरती जशी करतात तशी आपल्याला आरती करायची आणि 4 बाजूला आपल्याला थोडे थोडे अक्षदा टाकून आपल्याला हे औक्षण करायचं आहे.
अशा रीतीने आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये जरा जिवंतिकाची पूजाही करायची आहे। पूजा केल्यानंतर आपल्याला आवर्जून व्रत कथेचं पठणसुद्धा करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे।